आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। प्रथमच विरोधी पक्षनेत्या विना चालणार कामकाज। सुमारे 40,000 कोटींपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडल्या जाणार, सूत्रांची माहिती। IAS अधिकारी तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे मांडणार। नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप। मुंबई महापालिकेचा तिढा शिवसेना आणि भाजप सामोपचाराने सोडवणार। दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवण्यात येणार। सेना 125 जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती। BMC निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या 3 आमदारांवर विशेष जबाबदारी। आमदार प्रकाश सुर्वे, मुर्जी पटेल, दिलीप लांडेंकडे धुरा। महापौर बसवण्यासाठी पश्चिम उपनगरामधल्या जागांवर शिंदेंची भिस्त। महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळामध्ये मंजूर झालं होतं, केंद्रानं मात्र नाकारलं। नगरविकास विभागाकडून मुंबईमधल्या सायन्सचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर देण्याचा शासन निर्णय जारी। एक रकमी 2,07,00,000चा प्रीमियम तर दरवर्षी 10,186 रुपये भाडं। कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल। 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रवचनामधून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार। सर्व स्तरातून विरोध वाढल्यानंतर पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेचं आमंत्रण। चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचं कारण समजून घेणं महत्त्वाचं ठरणार। छत्तीसगडमधल्या खैरागड इथे नक्षली टॉप कमांडरची शरणागती। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी मेंबर रामथेर मज्जीची 11 सहकाऱ्यांसह शरणागती। MCC झोनमधल्या सर्वच बड्या नेत्यांनी हत्यारं टाकली। राज्यात थंडीचा गारठा वाढला। परभणीमध्ये 6.6 अंश तर नाशिकच्या निफाडमध्ये 6.4 वर पारा गेलाय। धुळ्यामध्ये सर्वाधिक 5.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात माझा विजन। सरकारचं पुढील 4 वर्षांचं विजन काय यावर चर्चा होणार। दुपारी 2 वाजल्यापासून पहा फक्त ABP माझावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।